हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आहे चौथा दिवस, म्हणजेच आज घरी जाणार. आणि आज कालच्यापेक्षा पण चांगलं वाटत आहे. आता थोडं म्हणजे रिलॅक्स बसू वगैरे शकत आहे. तर आताच थोडं फ्रेश वगैरे झालो. सकाळी नाही म्हणू शकत, आम्ही 8 वाजता उठलो, कारण रात्री बाळ नाही राहू दे, गरम ऊन आहे, थोडंसं राहू दे. हां, तर रात्री आम्ही झोपलोच नाही. काल पण तोच हे झाला. तिने दिवसभर झोप घेतली बाळाने. आणि आता आम्ही जागत आहे, म्हणजे आम्ही आता उठलो सकाळी आणि ती झोपली आहे, असं झालं आहे. इकडे गौरव फार कमी आला आहे ब्लॉगमध्ये आता, कारण मी काल पण ब्लॉग शूट नाही केला, कारण तो थोडा धावपळीमध्ये होता आणि त्याला एकट्यालाच सगळी धावपळ करायला लागली. त्यात आम्ही 3च माणसं आहे, म्हणजे सध्या तरी. मामा लोकांनी पण फार हेल्प केली, तर ते तर होतेच कालपर्यंत. पण आता झालं, तर आज डिस्चार्ज होईल. बघू आता किती वाजेपर्यंत होतो. तर बाकी तयारी वगैरे करून आता घरी जाणार. आता गौरव घरी जाईल, पहिले सगळी तयारी वगैरे अरेंजमेंट करेल. देन त्याच्यानंतर मग आम्ही तिघं पण घरी जाणार. मग थोडं चांगलं रेस्ट होईल, कारण ॲक्च्युली कसं आहे, हॉस्पिटलमध्ये झोप पण नाही येत. किती पॉश रूम असेल, किती फॅसिलिटी असेल, घर राहते. आणि घरी जाणं खूप मस्त वाटतं आता, कारण 4 दिवस झाले आम्ही कंटिन्यू हॉस्पिटलमध्ये आहे. मला तर वाटते एवढे दिवस हॉस्पिटलमध्ये मी कधी नाही राहिली. 4 दिवस जास्त झाले. तर तू चहा घेऊन, मला काळाच घ्यायला लागेल आता. आता साधाही घेऊ शकते मी. आजचे दिवस विचारून घे. आजचे दिवस साधा घेतला तर चालेल, नाही मिळत असेल तर मग काय. तर चला, आता सगळं पॅकिंग करायची आहे. सगळं सामान पॅक करून घेतो आणि तयारी वगैरे केल्यावर मग बोलते. आता सध्या बाळ झोपलेलं आहे, ते पण उठायचंच आहे. तर बघू आता पुढे काय होतं. तर पुढचं आता घरचं वगैरे सगळं वेलकम वगैरे, बेबी वेलकम वगैरे बघा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की पुढे काय आहे ब्लॉगमध्ये वगैरे. गौरव डेकोरेशन करायला जाणार आहे. तू कसं डेकोरेशन करतो, काय करतो, तो तर पहिले माहिती आहे काय म्हणतो. 2-3 दिवस मी काय लावीन, कसं लावीन. म्हटलं काही जास्त करू नको, जेवढं तुला करता ते तेवढं कर, तू काय टेन्शन. म्हणजे कसं आहे, तर पोरीबारीचं वेगळं राहते, रांगोळी काढते, काय करते ते करते. मी काय करेन म्हटलं, त्याला फुलाचं वेलकम टाकून देतो बाहेर तिथं साईडला भिंतीच्या, कारण त्याला कसं, त्याला एवढ्या गोष्टी नाही हे होत. आणि आता एवढ्यात 2-3 दिवस झाले चालेल. तर गौरव मला तेच बोलला. आणि गौरवकडून नाही होणार. मग सांगितलं की असू दे, जेवढं होतं तेवढं करतो. आता कसं आहे, एवढं धावपळ ते फाईलमध्ये आहे. शिकेली तर आता चहा घेऊन आलो आहे मी. आणि माझ्या अजून झोपलेच आहे, अजूनपर्यंत काही उठायचं नाव नाही त्यांचं. रात्री परेशान केलं, रात्रभर झोपू नाही दिलं. आणि आता चालू आहे त्याचं. आता मॅडम येईल, आता डिस्चार्ज समरीबद्दल सांगेल, काय आहे, किती आहे आणि किती पेमेंट बाकी आहे. आता आणि डॉक्युमेंट पण आहे तिचे. डॉक्युमेंट पण म्हणजे डॉक्युमेंट आता बेबीचे डॉक्युमेंट आहे, ते सगळं फाईल वगैरे माहीत पडेल. आणि बघू, तो फॉर्म द्यायचा आहे, बॅगेत आहे. आणि हे द्यायचं आहे आपल्याला, काय म्हणते, आधार कार्डचे झेरॉक्स द्यायचे आहे. हो हां. तर आमचे 3 दिवस कसे गेले ते माहिती नाही. 4 दिवस. हां, गरमी होता ना. 4 दिवस कसे गेले काही माहिती नाही पडलं. आज आम्ही जातो आहे घरी. लॉक होते ना.
होते तिथे लिहिलं आहे ना का लॉकचं. वरती पा काय लिहिलं आहे. तर चला आता मी चहा घेऊन आलो. चहा काढून चहा पिऊन घेतो आम्ही आणि मग मॅडमशी बोलून कधी डिस्चार्ज होईल. कॅब बोलवा लागेल आणि कॅबनी घरी जाऊ आम्ही. राहिली दुसरी गोष्ट, घरी जाऊन थोड्याशा तयाऱ्या करायच्या ते मी करून घेईल पहिले जाऊन आता. ठीक आहे, तर लेट सी कसं होते. तर चला, तर आजचा पण ब्लॉग एन्जॉय करा. आता एवढे दिवस ब्लॉग नाही आले, म्हणजे याच्या पहिले तुम्ही ब्लॉग बघितलेच असेल, पण थोडेसे लेट झाले आहे ब्लॉग, कारण की मी एडिट करू शकलो नाही आणि वेळच नव्हता आणि सगळं मागे होतं काम, रात्र दिवस जागणं. मी 3 दिवसापासून झोपलोच नव्हतो. मी थोडा त्याआधी काल थोडीशी झोप झाली आणि आज थोडा वेळ झोपलो मॉर्निंगला. म्हणून चला एन्जॉय करा ब्लॉग आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आता चाय आणला बाहेरून मस्त एक नंबर. मॅडम इकडे चहा पिणं चाललं. सगळं ब्लॅक टी सांगितली मॅडमनी प्यायला. मी ब्लॅक टी आणली आणि माझ्या मिठाची झोपेचा मस्त टंदारून. मॅडम आल्या होत्या विजिटसाठी, पण एक पेशंट आला इमर्जन्सीमध्ये, डिलिव्हरी आहे, ओटीमध्ये गेला. नाश्ता झाला मस्त. ढेकर काढणं चालू आहे ह्या व्यक्तीची. धुरुक करते. चलने दो तुम्हाला प्रोग्राम. आता विषयच आहे, आता मॅडम गेला आहे डिलिव्हरी करायसाठी. इथे तर मॅडम फुरसत नाही राहत. आता घरी जायची तयारी आहे. मला तिकडे जाऊन थोडीशी तयारी करायला लागणार आहे. सो लेटची आता कधीपर्यंत डिस्चार्ज होईल. चला, जर तुम्ही नवीन असाल ब्लॉगवर तर सबस्क्राईब करा. हे बघा, माझ्या मस्त ढेकारा काढून राहिले. वेलकम पण करायचं आहे आज बेबीचं वेलकम करायचं आहे. तर तिकडे पण घरी जाऊन थोडंसं सांगायला लागेल मॅडम. ते पाणी पिली का नारळ पाणी पूर्ण? हे बा गोष्टी चालू आहे. अच्छा, गोष्टी चालू आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि इकडे पॅकिंग डन झाली आहे. हा पर्सन झोपलेला आहे, बेबी झोपला आहे. आणि दूध तर नाही दिलं आता सध्याच. नवीन ड्रेस वगैरे घालून दिला मस्तपैकी आणि टन्नर के सो गया. आणि मॅडमला आत्ता नवीन ड्रेस घेऊन दिला मी. काय पाहिजे? मिरर नाही आहे तर फेस बघायला देतो. हां, हे त्याच्यात नाही दिसत. हे हे पहा, मिरर नाही तर फेस कशात पाहून राहिले? मोबाईलमध्ये. वा वा. आता वाजले आहे 5:30, पावणे 6 होऊन राहिले. सगळी तयारी झाली आहे. ही आमची रूम होती अशी. आई पण तयार झाली आहे. बाय बाय रूम. आणि काढलं का याच्यातलं सगळं? चलो, खूप दिवस निघाले इथे. 3-4 दिवस निघाले. 4 दिवस. तर आता फायनली आज घरी जाणार आहे मस्तपैकी. थोडीशी वेलकमची तयारी करू. ते ऑलरेडी मी वेलकमची तयारी केलेली. वेलकमची तयारी करून आलो आणि गेल्यावर तुम्ही बघालच. सो तिकडं कसरत निघाली माझी.
मी एकटाच होतो म्हणून. जसं जमते तसं, काही खूप मोठं असं काही नाही आहे. तो चला आता तुम्ही ब्लॉग बघा शेवटचा. मी बिलिंग वगैरे सगळं करून आलो आहे, डन झालं आहे ते. आणि देखते भी कैसा होता तो. डॉक्युमेंट्स वगैरे मिळायचे आहे. बर्थ सर्टिफिकेट, बेबीचं बर्थ सर्टिफिकेट पण दिलेलं आहे त्यांनी. माहिती नाही काय म्हणते तर. सो फायनली गाईज तयारी झालेली आहे आणि आता आमचं चालू आहे घरी जायचं. मच्छर झाले, मच्छर आहे. आणू बस डेकोरेशन करायचं होतं, बेबीचं वेलकम करायचं होतं. साधं सिम्पल केलं आहे, काही जास्त हे नाही केलं आहे. इथे लावलं आहे वेलकम बेबी आणि तुम्हाला दाखवतो. इथे बलून्स लावले आहे आणि अशी फुलं टाकले आहे डोरपासून. हे आणि देवाजवळ. बस साधं सिम्पल आहे आणि डोरवर लावलेलं आहे. हेच करायसाठी मला खूप वेळ लागला आहे. ते गाडी नेऊन राहिली आहे, तर त्यांचं पण वेलकम करू. आणखी लक्ष्मी घरात आली आहे म्हटलं तर थोडंफार जे काही आपल्याकडून होते तेवढं फार करू. आणि सिम्पल सोबतच ठीक आहे, छान वाटते. जास्त फटाके फुगे काही लावले नाही आम्ही. तर एवढं. हे बघा फॅनवर लावलं आहे, पण पडला नाही अजूनपर्यंत. सो चला गाईज, आज आपली बाई येणार आहे. सो बेबी गर्ल झाली आहे, तुम्हाला माहीत असेल लक्ष्मी. आणि कोणत्या दिवशी डेट ऑफ बर्थ तिची, ज्या दिवशी गणपती बसला त्याच दिवशी डेट ऑफ बर्थ आहे, म्हणजे बर्थ झाली. सो चलो एन्जॉय करा गाईज. रील्स बनवायच्या नाही, सेम करायचं आहे रील्समध्ये. उभं घेऊन घेशील, अर्धाच उभं करून टाकशील. चप्पल घालून तर आता फायनली आपण केक कट करणार आहे. असा वेलकम भेटून केक, छोटासा केक आणलेला होता. आणि जास्त मोठा यासाठीच नाही आणला, कोणी खाणार नाही जास्ती. आणि म्हणून म्हटलं चला छोटासा केक मेल्टून राहिला. यार त्यातच नसतं का लेट घेऊन सो कमी वेळामध्ये डेकोरेशन केलेलं आहे आणि खरंच खूप छान केलं. म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्ट केली, कारण मला नाही वाटलं होतं की गौरवला एवढा वेळ मिळेल. कारण कसं तो एकटाच होता आणि हॉस्पिटलमध्ये धावपळ करायला तो एकटाच होता. आई पण हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे घरचं कोणी करेल वेलकमसाठी ते मला आयडियाच नव्हती, पण गौरवने केली. सो आमच्या लक्ष्मीच्या हाताने हा पहिला केक जो कट होता या घरामध्ये, आणि पहिलं सेलिब्रेशन तिच्या येण्याची खुशी. आमची लक्ष्मी जी की गणपती आगमनाच्या दिवशी तिचा जन्म झाला
बिलकुल शार्प गणपती जेव्हा बसतात त्यावेळेस झाला आणि खरंच खूप छान. तू पण बाबू आईने आईच्या आरत्यांनी पण व्हिडिओ आईच्या हातात दूध आई सारखे थोडंसं. अरे व्हिडिओ थांब ना, चेहरा खूप चालला तुझा दिना बरोबर. आईचा चेहरा नाही झाला असं नको. मला दे ना. हेच खरं नाही आलं सांगा ना. आलं